हॅलो एव्हरीवन आणि स्वागत आहे तुमचं अजून एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। तुम्हाला हे बघून तर कळालं जसं आम्ही काय करतो आहे। आम्ही करत होतो बुंदीचे लाडू, ते थापून बुंदीचे लाडू करतात तसे करत होतो। मस्तपैकी मामीचं पुऱ्या तळणं चालू होतं, मी लाटून देत होते आणि आजी असं बारीक करत होती। असे लाडू मला खूप आवडतात। असे बुंदी पाडून जे लाडू करतो ना आपण, त्याच्यापेक्षा याची टेस्ट खूप म्हणजे खूप सुंदर लागते। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा हे लाडू। मग थोड्या वेळ मी हे केलं असं बारीक बारीक आणि आजीने पुऱ्या लाटून दिल्या मामीला। हे 1 किलोचे बुंदीचे लाडू होते। 1 किलोला 1 किलोचं साखरचं प्रमाण घेतलं होतं आम्ही आणि आजीने मग पाक करायला ठेवला साखरेचा। पाक असला भारी चमकत होता ना, ते असं पूर्ण झाल्याच्या नंतर ना जेव्हा ते चाचणी येते त्याच्यासाठी, आणि मेन म्हणजे मी चाचणी कशी करायची ते पण शिकले आज। आणि मग हे बारीक करून झालं होतं सगळं, त्यामध्ये मस्त असं तूप टाकून घेतलं चांगलं, कुठलं पण वापरू शकतो आपण तूप, गाईचं किंवा म्हशीचं। आणि चाचणी कशी करायची तर हे जे आहे थंड पाणी घेतलं, त्यामध्ये टाकून बघायचा पाक झाल्याच्या नंतर, आणि थोडा थोडा असं गोळीसारखा जवळ येत असेल सगळा पाक पाण्यामध्ये तर पाक झाला आहे असं समजून जायचं। आणि मग तो सगळा पाक झालेला आम्ही सारणमध्ये टाकला आणि लक्षात आलं की आमच्या टरबूजाच्या बियाच विसरल्या लाडूत टाकायच्या। मग त्या आम्ही जाऊन घेऊन आलो, मी आणि श्री। फायनली मग बिया आणून आम्ही टाकलं त्याच्यामध्ये, आणि तोपर्यंत लाडू वळायला पण आले होते। मग लाडू वळले आजीनी आणि मामीनी, मी तर काही हात भरवले नाही, ते खूप चिकट चिकट लागतं। मग मस्त मी आयता लाडू खाल्ला। फर्स्ट लाडू आजीनी केला होता तो मामालाच दिला, आणि मग त्यानंतर मी पण लाडू खाल्ला। असली सुंदर टेस्ट लागत होती लाडूची। आणि हे जे आहे सारण ते गरम गरम पण खायला छान लागतं। मग हे असं सगळं बनवून वगैरे झालं लाडू, त्यानंतर ना मी लाईटिंग लावली मस्त घरावर। त्या दिवशीच मी, मामा आणि श्रीनी मिळून लाईटिंग लावली, प्लस आकाशकंदील पण लावला त्याच दिवशी। नेहमी आम्ही सोबतच लावतो तिघं, मी, मामा आणि श्री। हा आमचा आकाशकंदील आहे, हा लावला आम्ही मेन म्हणजे दारामध्ये। आणि एवढे सगळे लाडू झाले होते तयार। आणि लाईटिंग लावल्याच्या नंतर आणि आकाशकंदील लावल्याच्या नंतरच दिवाळी असल्यासारखं वाटत होतं। आणि मेन म्हणजे फराळाचं चालू झालं होतं करायचं। आणि त्यानंतर मग मेणबत्ती दिवेचं पण करून घेतलं, मेण वगैरे टाकून। सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।